मी प्राध्यापक अश्विनी मोरे ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्रामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे। सर्वप्रथम मला जी संधी दिली आहे आधार फाउंडेशननी, त्या आधार फाउंडेशनचे संस्थापक तसेच मला ज्यांनी निमंत्रित केलं आहे ते संजय पाईकराव यांचे मी तसेच संपूर्ण टीमचे मी सर्वप्रथम आभार व्यक्त करते। तसंच समताधिष्ठित समाज निर्माण करण्यासाठी व स्त्री पुरुष समता आणण्यासाठी ज्या थोर समाजसुधारकांनी प्रयत्न केले, छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पेरियार, या सर्वांच्या क्रांतिकारक कृतिशील विचारांना मी अभिवादन करते। याबरोबरच सध्या जे वातावरण चाललं आहे करोनाचं आणि या अशा परिस्थितीमध्ये पण महाराष्ट्रामध्ये जातीय हल्ले होत आहेत, जाती व्यवस्थेचे बळी जात आहेत। अरविंद बनसोड असतील किंवा एकतर्फी किंवा प्रेम प्रकरणामधून ऑनर किलिंगच्या घटना घडणाऱ्या पिंपरी चिंचवडमधल्या वीरेंद्र जगताप हे असतील, या घटनांचा मी तीव्र निषेध करते आणि माझ्या विषयाला जी आहे सुरुवात करते। खरं तर मला जेव्हा फोन आला आणि मग सांगितलं गेलं की तुम्हाला जो वाटेल तो विषय निवडा, तेव्हा मी रमाई हा विषय निवडला। कारण की मी आधार फाउंडेशनचं बघितलं तर मेपासूनचं हे व्याख्यानमाला सुरू आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विविध पैलू जे आहेत त्या पैलूंचा उलगडा या व्याख्यानांमधून होत असतो। विचार केला की आपणही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यामध्ये जे आहे रमाईंचं योगदान खूप महत्त्वाचं आहे, तेव्हा रमाईंच्या योगदानाकडे आपण कशा पद्धतीने बघतो आणि कशा पद्धतीने आपण बघितलं पाहिजे या दृष्टिकोनातून विचार केला आणि मी माझा एक प्रयत्न करणार आहे। रमाईला पारंपरिक चौकटीमध्ये ज्या पद्धतीने आतापर्यंत मांडल्या गेलेलं आहे त्यापेक्षा मी स्त्री अभ्यासाची अभ्यासक विद्यार्थिनी प्राध्यापक म्हणून आहे, तर त्या दृष्टिकोनातून मी रमाईला मांडू शकते का। खरं तर आपण बघतो की स्त्रियांचा इतिहास हा इतिहासाच्या पटलावर नाहीच आहे। स्त्रियांचं योगदान जरी असलं तरी इतिहासामध्ये त्याची नोंद नाही आहे। जेव्हा 75 नंतर स्त्रीवादी इतिहास लेखन होत गेले तेव्हा स्त्रियांच्या शौर्यगाथा आणि ज्या काही उच्च जातीय उच्चवर्णीय स्त्रिया आहेत त्या इतिहासाच्या पटलावर येत गेलेल्या आपल्याला दिसतात। परंतु आपण जर एकूणच इतिहास जर बघितला तर त्या इतिहासामध्ये दलित, बहुजन, आदिवासी, भटकी, विमुक्त ह्या ज्या स्त्रिया असतील या सगळ्यांचं ते योगदान काही ना काहीतरी योगदान राहिलेलं आहे। पण ते योगदानाकडे आपण त्या योगदानाची दखल घेत नाहीत किंवा त्या योगदानाकडे योगदान म्हणून बघत नाहीत, तर त्यांचं एक छोटं मोठं कार्य म्हणून आपण बघतो। तेव्हा जेव्हा आपण बघतो की रमाईकडे बघत असताना किंवा बहुजन किंवा दलित, आदिवासी, बहुजन ज्या स्त्रिया आहेत त्यांनी जे काम किंवा कार्यकर्ते पुरुष असतील पण घरातही स्त्रियांनी काम केलेलं आहे, त्यांच्याकडे एक पत्नी म्हणूनच इतकं बघितलं जातं, त्याच्यापुढे त्यांच्या योगदानाची दखल घेत नाही किंवा त्यांच्या कार्याची कुटुंबापुरतीच ती मर्यादित राहते। त्याच्या पलीकडेही जाऊन आपण सार्वजनिकरित्या किंवा सामाजिकतेच्या याच्यामध्ये त्यांना बघणार आहोत का, हा एक मोठा प्रश्न। म्हणूनच मी जेव्हा रमाई वाचली तेव्हा मला असं कळत गेलं की आपण रमाईकडे बघत असताना एक जी पारंपरिक दृष्टिकोन आहे स्त्रियांच्या बाबतीमध्ये, म्हणजे आपण सध्या आता मागेच स्मृतिदिन होऊन गेला आहे 27 मेला रमाईंचा, तेव्हा आपण ममतामयी, करुणामयी, त्यागमूर्ती ही सगळी जी बिरुदं आहेत ती रमाईला आपण लावलेली आहेत आणि जो काही भारतीय समाज व्यवस्थेच्या स्त्रीत्वाचा
ढाचा आहे त्या ढाच्यामध्येच किंवा ती जी चौकट आहे त्या चौकटीमध्येच राहून आपण रमाईला समोर आणलेलं आहे. पण मला असं वाटतं की ज्या काही त्यांच्या त्यागमूर्ती असेल, ममतामयी असेल, करुणामयी असेल, ही जी बिरुदं लावलेली आहेत या बिरुदांच्या पलीकडे जाऊन आपल्याला रमाईला बघता आलं पाहिजे किंवा समजून घेता आलं पाहिजे, ओळखता आलं पाहिजे. तेव्हाच रमाई आपल्याला खऱ्या अर्थानं एक कर्तव्यनिष्ठ किंवा कणखर, बाणेदार, स्वाभिमानी आणि किंबहुना मी तर म्हणेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमधली पहिली कार्यकर्ती म्हणून आपल्याला रमाई या दिसतील. पण आपण ह्या सगळ्या बिरुदामध्येच आणि आपलं जरा भावनिकतेचं नातं असल्यामुळे आपण त्या पद्धतीने रमाईला बघतो. एकूणच आपण रमाईचा जर जीवनपट आपण जर बघितला तर आपल्याला असं दिसतं की त्यांची जडणघडण व त्यांचं जेव्हा मी म्हटलं की त्या कर्तव्यनिष्ठ आहेत, कणखर आहेत, स्वाभिमानी आहेत, सामाजिक भान असलेल्या त्यांचं व्यक्तिमत्व आहे. ह्या सगळ्या जडणघडणीमध्ये आपल्याला बघावं लागणार आहे की त्यांची जडणघडण कशा पद्धतीने होत गेलेली आहे. तर मी थोडक्यामध्ये त्यांचं बालपण सांगते की 7 फेब्रुवारी 1898ला त्यांचा दापोलीजवळ वनंद या गावामध्ये धोत्रे कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. तसेच त्यांना त्यात म्हणजे 3 बहिणी आणि 1 भाऊ असा होता. त्यांच्या मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं होतं. त्याच्यानंतर गौरा आणि शंकर असं एक छोटंसं त्यांचं कुटुंब होतं. वडील भिकू धोत्रे आणि आई रुक्मिणी आणि घरामध्ये 2 लहान भावंड असं त्यांचं एकूणच कुटुंब होतं. जरी आपण म्हणूयात की सधन संपत्तीने ते कुटुंब परिपूर्ण नव्हतं तरी पण स्वाभिमान शिकवणारं, वागवणारं असं ते कुटुंब होतं. या कुटुंबामध्ये जरी रामी म्हणजे आई त्यांना रमाईला रामी असं म्हणत तरी त्या वयाने जरी लहान असल्या तरी त्यांच्यावर लहानपणीच मोठी जबाबदारी पडलेली आपल्याला दिसते. लहानपणीच असताना त्यांची आई गेली, वडील गेले, त्या पोरक्या झाल्या. ज्या वयामध्ये मरण कळत नाही त्या वयामध्ये त्यांनी मरण बघितलंय, मृत्यू बघितले आणि भावा आणि बहिणीची जबाबदारी त्यांच्यावरून पडली. इथून त्यांचा जीवन प्रवास जो आहे आपल्याला संघर्षाचा तर सुरू झालेला दिसतो. त्यांनी बहीण गौरा आणि भाऊ शंकरची जबाबदारी खूप चांगल्या पद्धतीनं पेलली, खंबीरपणे पेललेली. त्यांचं काळजी चांगल्या पद्धतीने घेतली. नंतर वनन या गावामधून त्या मामा आणि चुलत्याच्या ठिकाणी म्हणजे काकाच्या ठिकाणी मुंबईला ते गेलेले आहेत. त्या मुंबईला गेल्यानंतरही खूप चांगल्या पद्धतीने कामामध्ये त्यांनी हातभार लावलेला आहे. मी म्हटलं की रमाई ह्या नुसत्या ममतामयी, त्यागमयी नव्हत्या तर त्या स्वाभिमानी पण होत्या. ते जेव्हा मामाच्या इथे किंवा काकाच्या इथे राहत होते ते त्या फार स्वाभिमानाने राहत होत्या. त्या इन डिटेल्समध्ये मी जाणार नाही. अशा पद्धतीचं त्यांच्या जीवनाची सुरुवात आपल्याला झालेली दिसते. त्यानंतर आपण बघू शकतो की त्या काळामध्ये बालविवाह पद्धती अस्तित्वात असल्यामुळे रमाईचं लग्न 9 वर्षामध्ये होतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत त्यांचा विवाह होतो आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या संघर्षाच्या जीवनाला सुरुवात होते. आपण बघतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उत्तुंग व्यक्तिमत्व होतं. शिक्षणाच्या ध्यासाला लागलेलं असं व्यक्तिमत्व होतं आणि त्या व्यक्तिमत्वाला म्हणजे साथ देणारी ही रमाई होती. तर एकीकडे आपण बघतो ही आणि कळत नकळतपणे रमाई या संघर्षामधून कशा पद्धतीने घडल्या गेलेल्या आहेत. त्यांनी
भारतीय समाज व्यवस्था ही पितृसत्ताक समाज व्यवस्था असल्यामुळे इथे आपण बघतो की मनुप्रणीत कायदे जे आहेत ते कायदे होते, पण रमाईने त्या कायद्यांना, त्या नियमांना आपल्या कार्यातून, आपल्या कृतीतून हादरे देण्यास किंवा मोडण्यास सुरुवात केलेली आपल्याला दिसते. संपूर्ण विवाहाच्या नंतरचा त्यांचा जीवनपट जर आपण बघितला तर आपल्याला असं लक्षात येतं की बाबासाहेब जे आहेत ते शिक्षणामध्ये घडलेले होते. त्याच्यानंतर त्यांचं कुटुंबाकडे फार लक्ष नव्हतं, त्यामुळे कुटुंबाकडे लक्ष देण्याची जबाबदारी ही रमाईवर होती. पण रमाई ज्या आहेत, आपण बघूयात की रमाई जबाबदारी असतानाच रमाईने ती जबाबदारी किती खंबीरपणे पेललेली आहे. चांगल्या पद्धतीने जबाबदारी त्यांनी पेलून एक कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी ती आपली जबाबदारी निभावलेली आहे. खऱ्या अर्थाने जी त्यांच्या जीवनामध्ये अनेक चढ उतार आलेले आहेत. कटू गोड अशा अनेक आठवणी किंवा अनेक प्रसंग त्यांच्या आयुष्यामध्ये आलेले आहेत आणि त्या प्रसंगांना किती खंबीरपणे, धीरोधत्तपणे तोंड दिलेले आपल्याला असं सांगता येईल. त्यामध्ये त्या राहिल्यात आणि लग्नाच्या नंतरही त्यांना अनेक संघर्ष हा करावा लागलेला आपल्याला दिसतोय. मुळात एका वादळाला पेलण्याचं सामर्थ्य आपल्याला रमाबाईमध्ये दिसतं. नाही तर आपल्याला असं आपली भारतीय समाज व्यवस्थेचा जर आपण विचार केला तर या भारतीय समाज व्यवस्थेमध्ये जे मनुप्रणीत नियम आहेत किंवा कायदे आहेत किंवा स्त्रियांसाठी जे सांगितलेलं आहे की स्त्रिया या चंचल असतात, स्त्रियांना एकांतात बोलू नये, स्त्रियांच्या पोटामध्ये काही राहत नाही, स्त्रिया खूप हळव्या असतात, स्त्रिया या खंबीर नसतात, स्त्रिया या दागदागिन्यांच्या आहारी गेलेल्या असतात, त्यांना त्याच्यामध्येच सुख असतं. हे सगळं जे आहे स्त्रियांच्या याच्यामध्ये स्त्रियांना लावलेलं आहे किंवा स्त्रियांनी 7च्या आत घरात यायचं. म्हणजे आजही आपण बघतो की 21व्या शतकामध्ये आपण जगत असताना किंवा वावरत असतानाही आपल्याला हे दिसतं की आजही अनेक जण स्त्रियांना किंवा मुलींना 7च्या नंतर बाहेर पाठवत नाही, 7च्या आत घरात असे चित्रपट आपल्याला आजही दिसत आहेत. पण त्या काळामध्ये जेव्हा संघर्षाचा काळ रमाईचा होता तेव्हा आपल्याला दिसतं की रमाई आपलं कुटुंब चालवण्यासाठी गौऱ्या म्हणजे आपण बघतो की गौऱ्या थापण्याचं असेल किंवा जळतण म्हणजे लाकूड फाटा जमा करण्याचं काम असेल तर त्या करत होत्या. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर झाले त्यांच्या नावाला काळी बट्टा लागू नये, म्हणजे त्यांना कोणी नावं ठेवू नये म्हणून रमाई ज्या आहेत सूर्योदयापूर्वी कामाला जायच्या. सूर्योदयापूर्वी एकतर कामाला जायच्या किंवा त्या रात्री 8च्या नंतर कामाला जायच्या. बघा मी इथे तो संदर्भ दिला आहे की म्हणून सांगतोय आणि आजही आपण 7च्या नंतर बाहेर जायचं नाही असं सांगतो, पण त्या काळामध्ये त्या परिस्थितीमध्ये रमाई ज्या आहेत 8च्या नंतर कामाला ते पण वरळीला जायच्या, चालत जायच्या. म्हणजे त्या किती खंबीर असतील आणि खणक्या असतील याचा आपण विचार करू शकतो. आपल्या इतिहास लेखनाच्या किंवा योगदानाच्या याच्यामध्ये मुद्दा असा आहे की ज्या बहुजन स्त्रिया आहेत किंवा दलित आदिवासी स्त्रिया आहेत त्यांचं जे योगदान किंवा याच्याकडे आहे आपण एक कुटुंबाचाच भाग म्हणून बघतोय, त्यांची योगदानाची दखल आपण घेत नाही. म्हणजे बाबासाहेबांनी ज्याच काही चळवळी केल्या किंवा जे कार्य केलेलं आहे त्या कार्यांमध्ये रमाईंचा पूर्णतः सहभाग म्हणजे असं नाही की प्रत्यक्षामध्ये त्यांचा सहभाग होता, तर ते अप्रत्यक्षपणे कुटुंब सांभाळून त्यांना तो स्पेस निर्माण करून द्यायच्या
आणि तो वेळ बाबासाहेबांना देत असत, तेव्हा बाबासाहेब आपलं काम खंबीरपणे करत असत. हे जे त्यांचं कार्य आहे, ह्या कार्याची आपण नोंद घेणार आहोत का आपणही कौटुंबिक कार्य म्हणून किंवा एखाद्या म्हणजे महापुरुषाची पत्नी किंवा डॉक्टर बाबासाहेबची पत्नी म्हणून त्यांच्याकडे बघणार आहोत आणि आई माता रमाई म्हणून आपण त्यांना त्यागमूर्ती म्हणून बिरुद लावणार आहेत. म्हणजे त्यांनी जी काही कार्य केलेली आहेत, एक आपण फक्त भावनिकरित्या त्यांना न बघता तर त्यांची ती कार्य आपण थोडंसं ती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून ती तपासली पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे जेव्हा 8 वाजता त्या जाते तर त्या किती खमक्या आणि खंबीर असतील की रात्री 8 वाजता जाऊन त्या गौऱ्या थापत असतील. प्लस स्वाभिमान हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे असे अनेक प्रसंग आपल्याला रमाईच्या याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात. रमाईकडे बघत असताना मी जसं म्हटलं की ते तर आहेच की त्यागमूर्ती करुणामयी हे सगळं बघितल्या जातं, पण पुरुषसत्ताक जाती व्यवस्था प्रस्थापित व्यवस्थेला कशा त्या तडा देत आहेत किंवा ते तडा देत असताना मनुस्मृतीचे जे कायदे आहेत त्यांना पण त्या कशा डावलत आहेत हे त्यांच्या कृतीतून ते दाखवत आहेत. जसं म्हटलं की मी स्त्रिया या खूप हळव्या असतात की नाही, म्हणजे स्त्रिया काही सहन करू शकत नाही. तर इथे आपल्याला हे बघावं लागणार आहे की खूप कोवळ्या वयामध्येच त्यांनी आईवडिलांच्या मृत्यूचं दुःख हे पचवलेलं आहे. आणि लग्नाच्या नंतर त्यांनी बाबासाहेब परदेशात गेल्यानंतर अनेक दुःख पचवलेली आहेत. लक्षात घ्या, म्हणजे अनेक मृत्यू त्यांनी बघितलेली आहेत. म्हणजे रामजी बाबांचं असेल, मुलांचं असेल, आत्यांचं असेल, त्यांच्या सासूचं असेल, बाबासाहेबांच्या वडील बंधूंचं असेल, ही सगळी मृत्यू त्यांनी बघितलेली आहेत. आणि त्या काळात बाबासाहेब नसताना त्या किती खंबीरपणे कुटुंब प्रमुख म्हणून त्या राहिलेल्या आपल्याला दिसतात. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की मी जेव्हा म्हणत होते की त्या रमाई ज्या आहेत कर्तव्य कठोर आणि कणखर पण आहेत, जिद्दी आहेत, सामाजिक जाणीवा असणाऱ्या किंवा सामाजिक भान असणाऱ्या त्या एक स्त्री आहेत किंवा आणि पुरुषसत्ताक चौकट म्हणजे जी काही भारतीय समाज व्यवस्थेची स्त्रियांच्या बाबतीमध्ये चौकट आहे त्या चौकटीला छेद देणाऱ्या त्या आहेत. तर कर्तव्य कठोर कशा आहेत, त्यांनी कर्तव्य कशा पद्धतीने केले किंवा कणखर कशा आहेत, जिद्दी कशा आहेत, तर त्यांचा पूर्ण जीवनपट बघत असताना आपल्याला ते जाणवून येतं की बाबासाहेब परदेशामध्ये गेल्याच्या नंतर की त्यांनी कुटुंब कशा पद्धतीने सांभाळलेलं आहे. कौटुंबिक अडचणी आलेल्या होत्या, कार्यकर्त्यांनी पैसे जमा केलेले होते, पण रमाई ते पैसे घेत नाही. रमाई ते पैसे न घेता रमाई ज्या आहेत स्व कष्टाने मिळवलेल्या पैशावरच आपला संसार चालवतात. हा स्वाभिमान, हा बाणेदारपणा किंवा आपण म्हणूयात की जिद्दीपणा हा त्यांच्या अंगी आपल्याला दिसतो. दुसरं असं की मी जेव्हा म्हटलं की त्या खूप कणखर आहेत, म्हणजे स्त्रियांना असं सांगितलं जातं की स्त्रिया ह्या कणखर नाही आहेत, स्त्रिया हा फार हळव्या असतात. हे आपल्या मनुस्मृतीने सांगितलेलं आहे. स्त्रियांच्या पोटामध्ये काहीही राहत नाही. म्हणून आजही आपण बघतो की स्त्रियांना खूप अशी गुपित माहिती किंवा महत्त्वाची माहिती अशी पुरुष लोक आजही देत नाहीत. का तर स्त्रियांच्या पोटामध्ये काहीही राहत नाही, त्या कधी बोलून जातील सांगता येत नाही. पण इथे मला नमूद करावंसं वाटतं की त्या किती कठोर म्हणजे कणखर आहेत. मातृत्वाच्या याच्यामध्ये आपण बघतो की कणखरपणा किती आहे. जेव्हा बाबासाहेब परदेशी जातात, अमेरिकेला जातात, तेव्हा त्यांचा रमेश नावाचा मुलगा हा आजारी पडतो आणि तो वर्षाच्या आतमध्येच मृत्युमुखी होतो. पण या आजाराची पुसटशी कल्पनासुद्धा रमाई बाबासाहेबांना देत नाही. का देत नाही
तर रमाईला हे पूर्णपणे माहीत आहे, त्यांना भान आहे, सामाजिक भान आहे की त्यांचं शिक्षण हे महत्त्वपूर्ण आहे, कारण की शिक्षणामुळे इथली गुलामगिरी नष्ट होणार आहे. इथली जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला हादऱ्या देणारे बाबासाहेब आहेत, म्हणून त्यांच्या शिक्षणामध्ये अडथळा येता कामा नये. म्हणून आपल्या मुलाचं ते दुःख पचवतात. लक्षात घ्या, त्या मुलाचं त्या दुःख पचवतात आणि बाबासाहेबाला सांगत सुद्धा नाही. अशा पद्धतीचं आपण जर बघितलं तर रमाई या व्यवस्थेला पूर्णपणे हादरे देणाऱ्या दिसतात. तसेच आपण बघतो ही व्यवस्था म्हणते की स्त्रियांवर विश्वास ठेवायचा नाही. हा मनुलिखित नियम आहे. स्त्रियांवर विश्वास अजिबात ठेवायचा नाही. स्त्रिया विश्वासू नसतात, स्त्रिया या विश्वासघातकी असतात. पण तुम्ही जर रमाईकडे बघितलं तर तुम्हाला दिसेल की रमाई ह्या विचारांना जे आहे डावलून टाकते किंवा तडीस बाहेर हे करते. कशा पद्धतीने, जेव्हा रमाई तुम्ही जर त्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशात गेल्याच्या नंतर जे रमाईला पत्र लिहितात, पत्रांचा जर संवाद तुम्ही बघितला किंवा वाचला तर त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येतं की बाबासाहेब कशा पद्धतीने रमाईला पत्र लिहायचे आणि रमाई जे आहे तर रमाई कशा पद्धतीने त्यांना त्या पत्राला उत्तर द्यायची. अमेरिकेत गेल्याच्या नंतर बाबासाहेबांनी पत्र लिहिलेलं होतं की रमा, तू माझ्यासारख्या वादळाला च्या पाठीशी उभी राहा, माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहा. हे काही त्यांची पत्रामध्ये शब्द आहेत. खरं तर मला पत्र वाचून दाखवायची होती, पण काही कारणास्तव जी आहेत ती मी गावाकडे अडकल्यामुळे मला ती पत्र मिळाली नाही. त्याच्यामुळे मी तुम्हाला ती वाचून दाखवू शकते. फक्त 1-2 ओळी मी हे करू शकते की बाबासाहेब म्हणतात की माझ्या पाठीशी उभी राहा. तेव्हा रमाई त्यांना असं सांगते की मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. जे काही कष्ट पडले ते मी सर्व सहन करीन, त्याची काळजी नसावी, पण तुम्ही तुमच्या शिक्षणाकडे लक्ष द्या, खात्री बाळगावी. जे मला असं वाटतं की मी तुमच्या पाठीशी उभी राहीन, वाटेल ते कष्ट करीन, पण मागे हटणार नाही, याची खात्री बाळगावी. मला असं वाटतं खात्री बाळगावी हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे विश्वास ठेवणं. आपण स्त्रियां म्हणजे जी मनुस्मृती लिखित नियम जे आहेत ते असं सांगतायत की स्त्रियांवर विश्वास ठेवता कामा नये. पण बाबासाहेब जे आहेत, बाबासाहेबांना रमाई सांगतायत की विश्वास देत आहेत की तुम्ही खात्री बाळगा, मी काही कष्ट करील पण मागे हटणार नाही, तुमच्या पाठीशी खंबीर. हे पहिलं पत्र आहे बाबासाहेबांना उत्तर दिलेलं. आणि तुम्ही बघू शकता की रमाई ज्या आहेत त्या शेवटच्या श्वासापर्यंत बाबासाहेबांना खंबीरपणे साथ देत आहेत. मागे कुठेही त्या हटत नाही. त्या म्हणजे इतकी त्यांची मुलं दगावली असल्याने त्या अजिबात खचत नाहीत किंवा बाबासाहेबांना मुलांच्या जाण्याच्या त्याला काय म्हणते जाण्याची बातमीसुद्धा त्या देत नाहीत. इतक्या त्या कणखर आहेत, इतक्या त्या आपण म्हणूयात की ह्या आहेत. तर आपल्याला लक्षात येतं की जसं बोलल्या त्या तशा शेवटपर्यंत वागलेल्या आपल्याला दिसत आहेत. म्हणजे रमेश गेल्याच्या नंतरचं त्यांचं जरी तुम्ही पत्र वाचलं तर त्या पत्रात त्या तसंच लिहित आहेत की रमेश गेल्याचं मी तुम्हाला सांगितलं नाही, आजारी असल्याचं मी तुम्हाला सांगितलं नाही. का तर तुमच्या शिक्षणामध्ये खंड पडेल, तुमचं लक्ष लागणार नाही आणि मला माहीत आहे की तुमचं शिक्षण हे महत्त्वाचं आहे. म्हणजे अशा पद्धतीचा जो संवाद आहे तो संवाद हा खूप महत्त्वाचा आहे. मला असं वाटतं की ह्या संवादामधूनच रमाई ज्या आहेत त्या एक कठोर कणखर
भूमिका निभावणाऱ्या आपल्यासमोर दिसतात. जेव्हा बाबासाहेब परदेशात जातात तेव्हा एक चांगल्या कर्तव्य कठोर म्हणूयात किंवा कर्तव्यनिष्ठ कुटुंब प्रमुखाची पण जबाबदारी त्या पेलताना आपल्याला दिसत आहे. नाहीतर आजही आपण बघतो की भारतीय समाज व्यवस्था कशा पद्धतीने स्त्रियांचं कुटुंब प्रमुख होणं नाकारते. आजही स्त्रिया कमवत्या आहेत. आपण बघतो की एकल स्त्रिया असतील, परित्यक्त्या स्त्रिया असतील, घटस्फोटित असतील, विधवा स्त्रिया असतील, त्या एकट्या राहत आहेत, पण त्यांना कुटुंब प्रमुखाचा दर्जा हा दिला जात नाही. त्यांच्याकडे कुटुंब प्रमुख म्हणून बघितलं जात नाही. हे लक्षात आपण घेऊयात. पण त्या काळामध्ये आपण बघूयात की परदेशी गेल्याच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशी गेल्याच्या नंतर कशा पद्धतीने एक कुटुंब प्रमुख म्हणून त्या भूमिका निभावताना दिसत आहे. एक लक्षात घ्यायला म्हणजे एकीकडे आपण स्त्रियांना हेही सांगतो की स्त्रिया या कुटुंब प्रमुख नसतात, त्यांना जबाबदारी पेलवत नाही, त्या फार नाजूक हळव्या असतात, त्याच्यामुळे त्यांच्याकडे ती जबाबदारी नसते. पण ह्याच नियमांना रमाई ह्या छेद देताना दिसत आहेत. म्हणजे तुम्ही जर प्रसंग रमाईचे बघितले की बाबासाहेबांच्या विवाहानंतरचे मला असं वाटतं की 13 ते 17 ह्या याच्यामध्ये त्यांचं रमाईचे फार हाल झालेले आपल्याला दिसतात. पण त्या याच्यामध्ये पण त्या फार कष्टाने आणि हिमतीने त्या उभ्या राहतात. जेव्हा म्हटलं की कुटुंब प्रमुख म्हणून त्या कशा पद्धतीने उभ्या राहतात त्याच्यातले संदर्भ तुम्ही जर बघितलेत की रमाईला वाचून वेगळ्या दृष्टिकोनात मी जसं म्हटलं की स्त्रियांच्या दृष्टिकोनातून बघितलं किंवा स्त्री अभ्यासाच्या दृष्टिकोनातून रमाईकडे बघितलं तर तुम्हाला खरोखर रमाईचं जे योगदान आहे ते खूप महत्त्वपूर्ण आणि त्या किती कणखर आहेत. म्हणजे पुरुषसत्ताक चौकटीमध्ये जे काही दिलेलं आहे, नियम दिलेला आहे स्त्रियांकडे बघण्याचे, त्याला डावलून तुम्ही जर रमाईकडे बघितलं तर तुम्हाला ती रमाईचं योगदान खऱ्या अर्थाने दिसेल. तुम्हाला करुणामय अशी रमाई दिसणार नाही. मी जसं म्हटलं की आधी की रमाईने जे आहे की अनेक मृत्यू पाहिलेले आहेत. रामजी आईवडिलांचे पण बघितलेले आहेत, लग्नाच्या नंतरही बघितलेले आहेत. पण कुटुंब प्रमुखाची भूमिका निभावताना मला इथे एक संदर्भ देणं फार गरजेचं असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील बंधू जे आहेत ते त्यांचा मृत्यू झाल्याच्या नंतर त्यांच्या पत्नीला व मुलाला त्या घेऊन आल्या. त्या कुठल्याही बाबासाहेबांच्या परवानगीची त्यांनी वाट बघितलेली नाही आहे. लक्षात घ्या, हे तुम्हाला वाटत असेल की ह्या फार साध्या गोष्टी आहेत. म्हणजे रमाई जातात, त्यांच्या वहिनी जाऊबाईंना घेऊन येतात, त्यांच्या मुलांना घेऊन येतात आणि त्यांचा सांभाळ करतात. ही फार साधी गोष्ट आहे. पण त्या काळामध्ये आजही आपण स्त्रियांवर लेबल लावलेलं असतं की स्त्रियांना संयुक्त कुटुंब पद्धती नको आहे. लक्षात घ्या, आजही त्यांना शिक्का मारलेला असतो की स्त्रियांना संयुक्त कुटुंब पद्धती नाही पाहिजे. तसंच एकत्रित राहिल्याच्या नंतर त्या वादविवाद करतात, त्या एकत्रितरित्या चांगल्या पद्धतीने राहू शकत नाही. म्हणजे स्त्रियांच्या वैरी नाहीत हे स्त्रियांच्या बाबतीत लावलेली आहे. पण त्याच वेळेस आपण बघतो त्या काळामध्ये कुटुंब प्रमुख म्हणूनही आणि कुटुंब प्रमुखाची जी भूमिका असते की कुटुंब अबाधित व एकत्रित ठेवण्याचं जे काम आहे ते रमाबाई आपल्याला करताना दिसत आहेत. विशेषतः म्हणजे त्यांनी कुणाचीही परवानगीही घेतलेली नाही आहे की बाबासाहेबांना त्या विचारतील आणि मग त्या जातील आणि मग त्या आणतील. म्हणजे आत्ताच्या याच्यामध्ये पण आपण बघतो की मनुस्मृती, म्हणजे मी वारंवार मनुस्मृती म्हणते की अलिखित असे नियमच आहे की नवऱ्याला विचारल्याशिवाय काही करायचंच नाही. लक्षात घ्या. पण जेव्हा पूर्ण कुटुंबाची जबाबदारी रमाई पेलतात तेव्हा त्या कुटुंबामध्येही रमाई ज्या आहेत त्या आपल्या जाऊबाईंना घेऊन येतात जिथे त्यांचंच काही खरं नाही. त्यांचेच दिवस एवढ्या दुःखामध्ये चाललेले आहेत, कष्टप्रद त्यांचं जीवन आहे. अशाही याच्यामध्ये त्या आपल्या जाऊबाईंचा सांभाळ करतात, त्यांना घरी घेऊन येतात. हे लक्षात घ्या. म्हणजे हे कोण करू शकतं तर हे कुटुंब प्रमुखच करू शकतं.
आणि कुटुंब प्रमुख कोण असतं तर पुरुष असतो. पुरुषांनी केलं तर त्याची फार वाहवा होते, पण तिथे ज्या स्त्रिया असं पाऊल उचलतात मात्र त्याची दखल घेतल्या जात नाही. ही एक खेदाची बाब आहे. त्याच्याकडे आपण वेगळ्या दृष्टिकोनातून बघतो. म्हणून मला असं वाटतं की कुटुंब प्रमुख जे आहे, कुटुंब प्रमुखाची भूमिका रमाईने फार सक्षमपणे आपल्याला पेललेली दिसते. दुसरा संदर्भ असा आहे की रमाई म्हणजे माझ्या बोलण्यात एखाद्या वेळेस संदर्भ कमी जास्त होतही असतील, कृपया थोडं समजून घ्या की जेव्हा बाबासाहेब ना केस मिळते, त्यांचे 300 रुपये मिळतात, पहिला पेमेंट ज्याला म्हणून आताच्या याच्यामध्ये तो मिळतो आणि ते रमाईच्या हातामध्ये ठेवतात. तर रमाई काय करतात त्या पैशाचं, तर रमाई सगळ्यांना, मी जसं म्हटलं की चांगल्या त्या कुटुंब प्रमुख म्हणून आहे, तर ते सगळ्यांना कपडे घेतात, बाबासाहेबांना धोतर जोडी घेतात, बाबासाहेबांना बसण्याला पाठ घेतात, पण स्वतःला मात्र काही घेत नाही. हे 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 अधोरेखित करण्यासारखं आहे. नाहीतर महिलांना लेबल लागलेलंच आहे. कुठं सेल असला की महिला पैसे आलेत की लगेचच कपडे घेण्याला बायका पुढे पळतील. म्हणजे हे लावलेलं आहे स्त्रियांना. नाहीही घेतलं तरी स्त्रियांना ते पक्क स्टॅम्प मारलेला आहे. तर असे जे नियम आहेत तर त्या नियमांना कळत नकळतपणे रमाई ज्या आहेत त्या खोडून काढता आहेत. बघा, त्या काळामध्ये मनुस्मृती लिखित जाती व्यवस्था आहे, पुरुष प्रधान व्यवस्था आहे आणि त्यामध्ये त्या वावरत आहेत आणि त्या याच्यामध्ये त्या खंबीरपणे राहत आहेत. एक लक्षात घ्या, स्वाभिमानपणे लढत आहेत, कुणाला काही बोलत नाहीत, कष्ट करतायत. म्हणजे स्त्रियांना कष्ट, त्यांना त्रास सहन होत नाही, त्या कष्ट सहन करू शकत नाहीत असं नाही आहे. की रमाईने हे प्रूफ केलेलं आहे. एक कुटुंब प्रमुख म्हणून त्या कशा आहेत आणि कर्तव्य कठोरही त्या कशा आहेत, निर्णयही त्या कशा घेऊ शकतात, हे रमाई दाखवून देत आहेत. वारंवार आपण त्यांचा पत्राचा संवाद जर बघितला तर ते पत्र आपल्याला त्यांच्या संवादामधून आपल्याला ते दिसून येतं. माझं एक मुद्दा असा पत्राचा, तो एक संवाद तो राहिलेला आहे. तर मी फक्त थोडं पत्राचा, रमेश गेल्याच्या नंतर रमाई बाबासाहेबांना कशा पद्धतीने उत्तर देतात हे फक्त मी तुम्हाला सांगते. परम आदरणीय पती भीमराव आंबेडकर यांच्या सेवेशी शिरसाष्टांग नमस्कार. अत्यंत दुःखाची बातमी आहे. रमेश आपल्याला सोडून गेला. त्याच्या आजाराचं मुद्दाम तुम्हाला कळलं नव्हतं. तुमच्या अभ्यासात गुंतलेल्या मनाला झळ पोहोचू नये एवढ्यासाठी तुम्हाला कळविलं नाही, त्याची क्षमा मागते. इतकं सगळं सोसते, त्यात हा आघात, कुठून शक्ती आणावी. पण तुम्हाला एवढीच विनंती. हे फार मला असं वाटतं की रमाबाई जे हे करतायत, बोलतायत, त्यांचा जो संवाद आहे तो खूप महत्त्वाचा आहे. ही मला फार महत्त्वाची वाटते की हे दुःख तुम्ही माझ्यावर सोपवून द्या, तुम्ही तुमचा अभ्यासात अडथळा येऊ देऊ नका. म्हणजे कितीही दुःख आली तरी तुम्ही त्याकडे लक्ष देऊ नका, तुम्ही तुमचा अभ्यास करा. ही कोण सांगते, म्हणजे जर कणखर स्त्रीच जी आहे ती सांगू शकते. आणि व्यवस्थेने सांगितलेलं आहे की स्त्रिया या कणखर नसते, पण रमाईने दाखवून दिलेलं आहे की ती किती कणखर आहे. म्हणजे एकीकडे आपण मातृत्वाचं कशा पद्धतीचं गौरवीकरण हे करतो की एखादी स्त्री असेल, मुलगा आजारी असेल, घरच्यांना सांगितलं नसेल तर आपण लगेचच कशी आई आहे ही, की कुणाला सांगतही नाही, तिला तिच्या दुःखाचं काही वाटत नाही. आणि जर ती दुसऱ्या दिवशी चांगल्या पद्धतीने उभी राहिली तर आपण तिकडूनही बोलतो कशी आई आहे ही, मुलगा मृत्युमुखी किंवा आजारी आहे आणि त्याच्यामध्ये पण ती कसल्या पद्धतीची राहते. म्हणजे अशा पद्धतीची विचारसरणी आपल्याकडे आहे. तेव्हा मातृत्वाच्या या दृष्टिकोनामध्ये रमाई न राहता, मातृत्वाच्या याच्यामध्ये पण न राहता रमाई बाबासाहेबांच्या अभ्यासाची किती काळजी घेतात. ते मातृत्वाचं जे ओझं आहे ते आपल्यावरच ठेवतात, त्याच्यामध्ये त्या धीरगंभीर राहत आहेत. म्हणजे मुलाचं जाण्याचं दुःखसुद्धा त्या एकट्या पचवत आहेत. हे लक्षात घ्या की मनुस्मृती सांगते किंवा व्यवस्था सांगते की स्त्रिया दुःख पचवू शकत नाहीत, त्या काहीही पचवू शकत नाहीत. त्या अशा याच्यामध्ये
रमाई नुसत्या एकाच मुलाचं नाही तर मुली इंदू असेल किंवा अजून गंगाधर असेल की अशा मुलांचं किंवा राजरत्नचं असेल तर अशा वेळेस रमाई ज्या आहेत दुःख पचवत आहेत. नुसतं दुःख पचवतच नाही तर बाबासाहेबांनाही त्या दुःखातून बाहेर काढण्याचा प्रयत्न आपल्याला करताना दिसत आहे. जेव्हा तुम्हाला आठवत म्हणजे वाचलं असेल किंवा तुम्ही बघत हे केलं असेल तर त्यांचा आवडता मुलगा जो आहे राजरत्न जेव्हा आजारी पडला, राजरत्न हा बाबासाहेबांचा आवडता मुलगा, तो जो आहे बाबासाहेबांचा त्यांच्यावर प्रचंड जीव होता. बाबासाहेबांचा जो आहे त्यांच्या मुलावर प्रचंड असा जीव होता आणि जेव्हा तो मृत्युमुखी पडतो तेव्हा त्यांना खूप दुःख होतं बाबासाहेबांना आणि ते स्वतःला कोंडून घेतात. तेव्हा बघा, तेव्हा रमाई ज्या आहेत, रमाई बाबासाहेबांना सांगतात दुःख करायला जे थांबतात ते जीवनात काहीच करू शकत नाही. तुम्ही या दुःखातून बाहेर यावे यातच हित आहे. बघा, एखादी स्त्री आपल्या मुलाचं दुःख पचवून आपल्या साथीदाराला त्या दुःखातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते तर ती स्त्री किती खंबीर आहे. नाहीतर आपल्या व्यवस्थेमध्ये सांगितलेलं आहे की पुरुष हे किती कणखर असतात, कठोर असतात आणि स्त्रिया या किती हळव्या असतात, त्या किती भावनिक असतात. तर आपल्याला इथेच प्रत्यय येतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे किती भावनिक होते. लक्षात घ्या की ही व्यवस्था जी आहे पितृसत्ताक समाजव्यवस्थेमध्ये पुरुषांना मुलांना ज्या पद्धतीने घडवलं जातं त्या याच्यामध्ये त्यांना सांगितलं जातं की त्यांनी कठोरच वागायला हवं. पण इथे बाबासाहेब आपल्याला दिसत आहेत की त्या याला स्त्री पुरुष समतेचे पुरस्कर्ते असल्यामुळे आपण इथे बघू शकतो की बाबासाहेब ज्या आहेत की आपल्या भावना व्यक्त करतायत, की भावनिक होत आहेत, आपल्या मुलाच्या संदर्भामध्ये भावूक होत आहेत, स्वतःला कोंडूनही घेत आहेत. अशा याच्यामध्ये रमाई ज्या आहेत या कठोर होताना आपल्याला दिसतात. त्यांनी ते दुःख पचवलेलं आहे आणि बाबासाहेबांना त्या सांगतायत तुम्ही या दुःखातून बाहेर आलं पाहिजे, ते गरज आहे, या दुःखामधून तुम्ही बाहेर पडलंच पाहिजे आणि याच्यातच तुमचं हित आहे. मला असं वाटते हा एक महत्त्वपूर्ण किंवा हा संवाद जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे रमाईच्या योगदानाकडे बघण्यासाठी की त्या किती कणखर होत्या. हा एक मुद्दा झाला. म्हणजे कुठलीही स्त्री आपल्या मुलांचं जाण्याचं दुःख ही पचवू शकत नाही, पण आपल्या 2-2, 3-3 लेकरांचं जाण्याचं दुःख ह्या रमाई पचवताना आपल्याला दिसतात आणि त्या दुःखातून बाहेर येतानाही आपल्याला दिसतं. हे सगळे आपण त्यांचे जे संवाद आहेत तर ते नीटपणे आपण ते तपासले पाहिजे किंवा त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातूनही मला असं वाटतं बघितलं गेलं पाहिजे. हे सगळं होत असताना त्यांच्या याच्यातला एक पैलू आपल्याला समोर येताना दिसतो. मी जसं म्हटलं की त्या आंबेडकरांच्या चळवळीमध्ये जरी त्यांनी प्रत्यक्षामध्ये सहभाग घेतलेला नसला तरीही त्या अप्रत्यक्षरित्या म्हणजे कुटुंबाचं पूर्ण जबाबदारी सांभाळून बाबासाहेबांना त्या साथ देत आहेत. म्हणजे मला असं वाटतं की त्यांच्या त्या कामाकडे कौटुंबिक म्हणून न बघता किंवा एखाद्या महापुरुषाची पत्नी न बघता तिच्याकडे एक कार्यकर्ती म्हणून आपण बघणं अत्यंत गरजेचं आहे आणि तिने जी कार्य केलेलं आहे त्या कार्याच्या योगदानाची पण दखल घेणं गरजेचं आहे. मी सुरुवातीला असं म्हटलं की हे तर आहे की त्या एक कणखर कुटुंब प्रमुख होत्या, पण दुसरा जो मुद्दा आहे की आपल्याला बघायला मिळतं की त्या सामाजिक भान असलेल्या स्त्री कार्यकर्ती आहे. मी त्यांना
एक कार्यकर्ती म्हणूनच बघते की सामाजिक भान असलेल्या त्या कार्यकर्त्या आहेत. सामाजिक भान कसं आहे तर एकतर हे आहे की बाबासाहेबांच्या त्या पत्नी तर आहेत, त्यांनी त्यांच्या कार्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की मी जसं आधी सांगितलेलं आहे की स्त्रियांना नटणं, मुरडणं, सोने, चांदी, दागदागिने ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अडकवलेले आहे. म्हणजे एक तो संवाद पण आहे की मी त्या संवादाकडे नाही जाणार की बाबासाहेब त्या सोन्या चांदीची कसं डोरल्याची मागणी करतात आणि वगैरे, पण मी एका संदर्भ किंवा एक जी आठवण आहे ती नक्की इथे करून देईल की त्या याच्यामधून सामाजिक त्यांचं भान कशा पद्धतीचं होतं. आपण बघा, जेव्हा बाबासाहेब आंबेडकर हे परदेशी जातात आणि परदेशी जात असताना त्यांना रमाईची काळजी वाटते, तेव्हा ते धारवाडला वराळ्यांकडे रमाईला सोडण्याचा निर्णय घेतात आणि रमाईला जे आहेत धारवाडला पाठवतात. ती घटना मला असं वाटतं खूप महत्त्वपूर्ण आहे. सामाजिक भान कशा पद्धतीचं आहे हे. नाहीतरी स्त्रियांना सांगितल्या गेलेले की आपले दागदागिने सोडवत नाहीत, स्त्रिया आपले दागदागिने देत नाहीत. पण इथे जो संदर्भ आहे मला असं वाटतं तो महत्त्वपूर्ण आहे. जेव्हा धारवाडला त्या जातात, वराळे कुटुंबामध्ये त्या जातात, तिथे वसतिगृह असतं आणि त्या वसतिगृहामध्ये मुलं अशी असतात आणि मुलं खेळत असतात. मुलांना ते 2-3 दिवसानंतर त्यांना ती मुलं खेळताना दिसत नाहीत किंवा त्यांचा आवाज येत नाही. तेव्हा त्या विचारतात की मुलं इथे दिसत नाही आहेत का, त्यांचा आवाज येत नाही, तेवढं शांत शांत का वाटतंय. तेव्हा वराळे सांगतायत की काय सांगावं की त्यांना जेवण नाही आहे, राशन अजून 2-3 दिवस येणार नाही आहे आणि मुलं उपाशी आहेत. तर तेव्हा लक्षात घ्या, त्या क्षणाला रमाई आपल्या उठतात आणि आपली जी दागिने आहेत ते देतात, हातातल्या बांगड्या काढून देतात आणि सांगतायत की तुम्ही दागिने हे दागिने घ्या, गहाण ठेवा अगर मोडा, पण पहिलं त्या मुलांना राशन आणून द्या. म्हणजे बघा, फक्त आपल्याच मुलांची काळजी नाही तर इथे जे काही वसतिगृह आहे त्या वसतिगृहातील मुलांच्या अन्नासाठी सुद्धा की रमाई जे आहेत त्या स्वतःचे दागदागिने विकायला किंवा गहाण ठेवायला त्या देतात. मला असं वाटतं की हे भान जे आहे हे सगळ्यात मोठं आहे. त्यांना सामाजिक ज्या जाणीवा आपण म्हणूयात की त्यांना ते सामाजिक जाणीवा असल्याशिवाय त्या करू शकत नाही. तर रमाई ज्या आहेत त्या रमाईची जी सामाजिक ही जाणीव आपल्याला समजावी लागेल. एकूणच सगळ्या रमाईच्या पैलूंकडे आपण बघितलं तर मला असं वाटतं की त्या एक संघर्षशील कार्यकर्त्या होत्या. तेव्हा आपण रमाईकडे जे आहेत, माझं कदाचित काही उदाहरणं देण्याची राहिलीसुद्धा असतील, काही संदर्भ देण्याची राहिलीसुद्धा असेल, तर फक्त त्रोटकत्या पद्धतीने मला असं वाटतं की आपण रमाईकडे बघत असताना आपण जी भावनिकरित्या जी आपण बिरुद लावतो स्त्रीत्वाच्या चौकटीमधून रमाईला जी बिरुद लावली जातात की ममतामयी आहे, करुणामयी आहे, त्यागमूर्ती आहे, निश्चितच मला असं वाटतं की हे त्या त्यागमूर्ती होत्या, त्या करुणामयी होत्या, त्या सगळ्या होत्या. पण थोडंसं आपण जर आपल्याला एक कार्यकर्ती म्हणून किंवा त्यावर आणायचं असेल तर त्यांच्या या योगदानाकडे आपण या दृष्टिकोनातून निश्चितच बघितलं गेलं पाहिजे. म्हणजे स्त्रियांच्या म्हणजे स्त्री अभ्यासाच्या दृष्टिकोनातून हे बघितलं गेलं तर त्यांच्या योगदानाची दखल आपल्याला घेता येतं. नाहीतरी दलित, आदिवासी, बहुजन समाजातल्या स्त्रियांच्या योगदानाची दखल कुणीही घेत नाही. त्यांना मी आधीच सांगितलं की त्यांना कुटुंबाच्या याच्यापुरतं मर्यादित किंवा एखाद्या महापुरुषाच्या पत्नीपुरतं मर्यादित किंवा एखादे आपले कार्यकर्ते असतील, चळवळीतले कार्यकर्ते असतील, तुम्ही बघा चळवळीतले कार्यकर्ते असतात पण त्यांच्या बायका पण काम करत असतात, जेव्हा मीटिंग्स असतील किंवा आंदोलने असतील, जे काही घरचं ते सगळं. पण मग याला आपण योगदान म्हणायचं नाही का? त्यांना जो तो वेळ त्या स्त्रिया देतात किंवा घरातली काही न सांगता कुठली अडचण त्या सांगत नाही, तर हे त्यांचं योगदान नाही आहे का?
याच्याकडे पण आपण थोडंसं लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि हे त्याचे पॅरामीटर्स आपण बदलले पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने मला असं वाटेल की ज्या काही दलित आदिवासी स्त्रिया असतील किंवा ज्या कार्यकर्त्यांच्या बायका असतील की ज्यांनी अप्रत्यक्षरित्या त्या चळवळीमध्ये काम केलेले, म्हणजे नामांतर चळवळीमध्ये प्रत्यक्ष काम केलेले पुरुष आहेत, पण भाकरी जे कार्यकर्ते येतात, जी लोक येतात, त्यांना भाकरी बनवून देण्याचं काम असेल किंवा त्यांना राहण्याची उत्तम सोय असेल, जे काही असेल हे कार्य स्त्रियांनी केलेलं आहे. पण या इतिहासाच्या पटलामध्ये किंवा ज्या योगदानाचा जेव्हा इतिहास लिहिला जातो तेव्हा योगदानाच्या इतिहासामध्ये या स्त्रियांचं योगदान लिहिल्या जात नाही. मला असं वाटतं त्याच्यामुळेच आपल्या ज्या स्त्रियांनी जे काही संघर्ष केलेला आहे, जो काही योगदान, म्हणजे आंबेडकरी चळवळीमधलं पण अनेक स्त्रियांनी योगदान दिलेलं आहे, पण त्या योगदानाचे पॅरामीटर्स वेगळे आहेत, त्याच्यामुळे कदाचित त्या स्त्रिया त्या योगदानापासून वंचित राहिलेल्या आहेत. तेव्हा आपण त्या दृष्टिकोनातून न बघता जरा वेगळ्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर अनेक स्त्रिया या इतिहासाच्या पटलावर येतील आणि त्यांचं योगदान अधोरेखित होईल. मला असं शेवटी मी असं म्हणेन की शेवटच्या याच्यामध्ये की ज्या पद्धतीने आपण मग रमाईंनी जे आहे दागदागिने दिल्या आणि त्या माता रमाई, मुलं रमाई म्हणायला लागलेत आणि 9 कोटी जनतेच्या त्या रमाई झालेल्या आहेत, आई झालेल्या आहेत. तर निश्चितच त्या आई झालेल्या आहेत, पण आईच्या जी काही पारंपरिक चौकट आहे त्याच्या पलीकडे जाऊन आपण त्यांना बघितलं पाहिजे की त्यांनी एका वादळाला साथ सोबत दिलेली आहे. एक राष्ट्रपुरुष, आपण म्हणूया की राष्ट्रपुरुषांनी ज्यांनी की संविधान लिहिलेलं आहे त्यांना स्पेस निर्माण करून दिलं. माझ्या मनामध्ये असा एक प्रश्न आहे की आपण का नाही रमाईला राष्ट्रमाता रमाई म्हणू शकत. मी हे सगळं जेव्हा बारकाईने सगळं वाचत होते आणि अनेकांची जेव्हा पुस्तकं वाचली तेव्हा त्या पुस्तकातून वारंवार रमाईच्या भावनिकतेचा उल्लेख हा केला गेला आहे. भावनिकतेने आपण रमाईकडे बघितले, ह्या भावनिकतेच्या विरोधापलीकडे त्यांचं कर्तव्यपण, त्यांचं कठोरपण, त्यांचं कणखरपणा, त्यांचा बाणेदारपणा जो आहे कुटुंब प्रमुख म्हणून हे त्या याच्या झालरखाली कुठे लोप तर नाही, म्हणजे लपत तर नाही आहेत ना, अशी भीती मला वाटते. आणि जेव्हा ज्या पद्धतीने काम केलेलं आहे रमाईंचं योगदान आहे बाबासाहेबांच्या कार्यामध्ये, तेव्हा जेव्हा आपण इतर म्हणजे म्हणतो तेव्हा का नाही आपण विचार केला पाहिजे की रमाईला आपण राष्ट्रमाता म्हणून का म्हणू शकत नाही, याचाही आपला विचार झाला पाहिजे. आणि या पलीकडेही मला असं वाटतं की रमाईकडे स्त्रीवादी दृष्टिकोनातून आपण बघितलं तर त्यांचं योगदान अधोरेखित होईल. पुढील याच्यामध्ये मला असं वाटतं की आपण जे ममतामयी, करुणामयी, त्यागमयी आपण त्यांच्या पुढे लावतो किंवा त्यागमूर्ती रमाई यांचा स्मृतिदिन, यांचा जन्मदिवस असं न करता कणखर, कठोर अशा व्यक्तिमत्व रमाई असं त्यांच्या नावापुढे लावून आपण त्यांचा जन्मदिवस किंवा त्यांचं जे स्मृतिदिन आहे का आपण करू शकत नाही. जी काही मला आधार फाउंडेशननी बोलण्याची संधी दिली आहे आणि आपण ज्या पद्धतीने ऐकून घेतलं आहे त्याबद्दल मी परत एकदा आभार व्यक्त करते. याबरोबरच काही संदर्भ माझे राहिले असतील किंवा बोलण्यात काही त्रुटी राहिल्या असतील तर त्याही आपण समजून घेतील अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि इथेच थांबते. धन्यवाद. जय भीम, जय भारत.